मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रोहिणीज लाईफस्टाईल. सकाळची सुंदर सुरुवात झाली होती. झाडांना छान पाणी देऊन झालं आणि पहा, पाणी दिल्यानंतर झाडं अशी छान टवटवीत होतात. विशेष करून हे जेड प्लांट, पाणी अगदी दवबिंदू त्याच्यावर साठल्यासारखं दिसतं. आणि हा मनी प्लांट आता छान हिरवा झाला होता, ताजा. अगोदर जरा पानं त्याची खराब झाली होती म्हणून मी पूर्ण कट केलं होता. फक्त त्याचे जे मुळ्या आहेत त्या कुंडीमध्ये होत्या. आता छान झाला होता. त्यानंतर मग देवपूजा करून घेतली. तर अगदी छान प्रसन्न वातावरण झालं होतं देवपूजा केल्यानंतर. आता घरातली बाकीची कामं करायची होती. बाकीची सगळी कामावरून वगैरे टाकून घेतली. म्हणजेच आपला दुसरा चॅनल आहे त्यावरचा व्हिडिओ. आणि अचानक 1-1:30 वाजता असा जोराचा वारा झाला. अचानक उन्हामध्येच पाऊस चालू झाला आणि मागच्या बाजूचं हे आंब्याचं झाड अगदी एवढं जोराजोरात हलत होतं की खिडकीच्या आतमध्ये सुद्धा त्याची थंडी येत होती. एवढा जोराचा वारा सुटला होता. आणि पाऊस फार नव्हता, पण जास्त वारा होता. पण प्रचंड या उन्हाच्या गरमीमध्ये या थंडाव्याने थोडंसं पाऊस पडल्यामुळे थोडंसं थंडावा आल्यासारखं वाटलं. पण त्यानंतर मात्र दिवसभर लाईट नव्हती. दिवसभर खूप गरम होत होतं. इथे तुम्हाला दिसत असेल पहा, इतका वारा होता. अगोदरचा तर येऊन गेलेला होता आणि कंटिन्यू वारा होता. शूट घ्यायला सुद्धा एवढं जमत नव्हतं. अगदी जोराजोराचा पाणी कमी, पाऊस कमी पडत होता, पण वाराच जास्तीच होता. तर मग संध्याकाळी आज म्हटलं चला छान पाऊस पडला. संध्याकाळी मग आंब्याचा रस बनवण्याचं प्लॅनिंग केलं. छान बाजारातनं हे आंबे आणले होते आणि मग या आंब्याचा मी रस बनवून घेतला. आता हे आंबे मी अगोदर पाण्यामध्ये व्यवस्थित भिजत ठेवले होते एक अर्धा तास. असं केल्याने आंब्यातली जी उष्णता असते ती कमी होते आणि शक्यतो आंबा पाऊस पडल्यानंतर खावं असं म्हणतात. आणि पाण्यामध्येही ठेवलं की त्यातली थोडीशी उष्णता कमी होते. आता अर्ध्या तासानंतर हे आंबे मी पाण्यातून काढून घेतले, व्यवस्थित धुवून घेतले. आणि मग ह्या पद्धतीने मी आंबे असे थोडेसे गोल गोल फिरवून थोडंसं लूज करून घेतले. ही आमरस करण्याची जुनी पारंपरिक पद्धत. जुन्या बायका म्हणजे माझी आई, आजी याच पद्धतीने आमरस करायच्या. आजकाल करतात की ते साली काढायच्या, मग आंब्याचं सगळं आतलं गर काढून घ्यायचं आणि मिक्सरला फिरवायचा आणि मग त्यामध्ये साखर वगैरे घालायची. तोही छान होतो. पण या पद्धतीने हा जुनी पारंपरिक पद्धत आहे. आणि मिक्सरमधून काढलेल्या आमरसपेक्षा अशा पद्धतीने तुम्ही आमरस करून बघा. अगदी छान होतो. चवीला तर अप्रतिम लागतो. तर पहा, फक्त एवढंच ठेवायचं आहे लक्षात की आंबे व्यवस्थित पाहिजेत, आंबे खराब नको. आणि जी आता सालं काढून कट करून करतात तेही व्यवस्थितच आहे, कारण कट केल्यानंतर आंबा खराब वगैरे असेल तर तो कळतो. पण जर शक्यतो आंबे ताजे आणि चांगले असतील तर मग मात्र या पद्धतीने तुम्ही आमरस करू शकता. आणि शक्यतो आमरसासाठी आंबे घेताना ताजेच आंबे पाहून घ्यायचे. तर पहा, या पद्धतीने मी अगोदर हे लूज केल्यानंतर देठ काढून घेतलं आणि मग हे सगळं बाजूला करून घेतलं. आता हे जे कातडे आहेत ते घेणार नाही, फक्त कोळीचा जो रस आहे तो या पद्धतीने या जारमध्ये काढून घ्यायचा आणि कोळीला फक्त एका पाण्याने आमरसामध्ये टाकायचा. तर आमरसामध्ये दूधसुद्धा टाकतात, हे मला माहीत नव्हतं. पण दुधाने आमरसाची पूर्ण चव बदलली जाते. तुम्ही कधीच दूध टाकू नका. या पद्धतीनेच आपला जो पारंपरिक आपल्या पिढ्या आपल्या आईने, आजीने जो आमरस बनवला तोच आमरस तुम्ही बनवून पहा. आता हे जे पाणी घेतलं होतं मी, थंड माठातलं पाणी घेतलं होतं आणि या पद्धतीने मी कोळी फक्त धुवून घेतली आणि थोडंसं पाणी पुन्हा आमरसामध्ये टाकलं. आता काही जण म्हणतात की हाताने कसं तरी वाटतं, खावं वाटत नाही. पण आपण हातानेच तर बनवतोय, असं नाही की आपण हात स्वच्छ धुतलेले नाही. आता पहा, इथे आमरस बनवून झाला होता. टेस्टनुसार म्हणजे साखर घालून घेतली मी. कमी गोड आपल्याला हवं तसं साखर घालून घ्यायची. आणि साखर घातल्यानंतर यामध्ये चिमूटभर मीठ टाकायला विसरायचं नाही. मिठाने सुद्धा आमरसाला चव छान येते. तर इथे आमरस करून तयार होता. या आमरस खायला. त्यानंतर मग संध्याकाळचं जेवण वगैरे करून घेतलं.
आता ही जी क्लिप आहे ही दुसऱ्या दिवशीची आहे. इथं पहा आम्ही सगळ्या बायका मिळून आंबे तोडत होतो, कारण काल जो पाऊस झाला त्या पावसामध्ये खूप सारे आंबे पडले आणि ते खराब झाले. मग म्हटलं की आंबा तर आता पिकलाच होता, म्हणजे पाडी लागला होता. मग हे सगळे आंबे आम्ही सगळ्या मैत्रिणींनी मिळून काढून घेतले आणि मग हे पिकायला घालून दिले. तर या पद्धतीने आजचा व्हिडिओ होता. आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया